स्वागत आहे मिच्ची की दुनियामध्ये. तर आज आम्ही आलो एका स्कूलला भेट द्यायला म्हणजे दिव्यांगांना आपल्या इथं कामाला लावायचं आहे. जॉबसाठी इंटरव्ह्यू घ्यायला आलो. तर ही स्कूल आहे संवेदना प्रकल्प हरंगुळ लातूर. खूप मोठं आहे स्कूल आणि एवढं छान वाटतं इथे येऊन. तर माझ्यासोबत आहे बालाजी, माझा मुलगा आणि गुडलू. तर आम्ही तिघजण घेणार आहोत इंटरव्ह्यू. मुलगा हसाय. सोबत आहे गुडलू. इकडे यायचंय. तर ही शाळा आहे. तर चला तर मग भेटूयात आपण मुलांना आणि शाळा पण बघूया. चला. अधिकारी आणि श्री धनंजय कांबळे ते पवनपासून होऊन गेले आणि आपल्या प्रकाशनगर एरियामध्ये तुमचं स्वतः इन्स्टिट्यूशन आहे. त्या इन्स्टिट्यूशनमध्ये सरांनी 100 एम्प्लॉई आपल्यालाही माहिती होतं. नुकतंच लातूर आयटीच्या माध्यमातून संपर्क मिळाला, संपर्क केला. त्याच्यानंतरसोबत इथं अशा पद्धतीचं केंद्र आहे. त्यांच्याकडं वर्षात 3 जागा स्थित लोकेट केली आणि मग त्या 3 जागेसाठी उभी गेलो होतो. तर सर्व निगवा त्या 3 जागेचा विचार करूच करू, पण आमच्याकडं 10वी पास, 12वी पास, कोपा आणि त्या नाही MSc वगैरे आहे, अदर वगैरे असतील तरी चालतं. मला कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आणि अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांनी टेस्ट देऊ शकतो. तिथं असणारा कामाचं स्वरूप दिव्यांग विद्यार्थ्यांना मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी, मुख्य समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपला जो प्रयत्न आहे त्यांनी घेतला की प्रधानमंत्री फसल विमा योजनेची अप्लाय त्या माध्यमातून मुलं जे काही काम करू शकतात त्याच्याबद्दल संवेदना आहे. आपण निवड की 3 कॅम्पसहून आता ते घ्याव्या. त्याचं पुढे आपल्या सिलेक्शन झाल्यानंतर त्या कंपनीच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावे हा जो हेतू आहे तो आपला खूप चांगला आहे. आणि आमच्या इथे येऊन आमच्या विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संस्थेच्या वतीने लातूरचे 2 अधिकारी आहेत. त्यांचे मुख्य अधिकारी आहेत श्री धनंजय कांबळे. ते परवापासून होऊन गेले आणि आपल्या प्रकाशनगर एरियामध्ये तुमचं स्वतःचं इन्स्टिट्यूशन आहे. त्या इन्स्टिट्यूशनमध्ये साधारण 100 एम्प्लॉई आपल्यालाही माहिती होतं. नुकतंच लातूर आयटीच्या माध्यमातून संपर्क मिळाला, संपर्क केला. त्याच्यानंतरसोबत इथं अशा पद्धतीचं केंद्र आहे. त्यांच्याकडं कोमाच्या 3 जागा स्थित म्हणजे लोकेट केली आणि त्या 3 जागेसाठी उभी गेलो होतो. पण सर्व निगवा त्या 3 जागेचा विचार करूच करू, पण आमच्याकडं 10वी पास, 12वी पास, कोपा आणि त्या नाही MSc वगैरे आहे, अदर वगैरे असतील तरी चालतं. तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आणि अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांना आम्ही प्लेसमेंट देऊ शकतो. तिथं असणारं कामाचं स्वरूप ॲक्च्युली काय काम करायचं ते मी थोडं जाणून घेतो. तिथं डेटा एंट्री ऑपरेटरसारखं काही भाग आहे, काही क्वालिटीचा भाग आहे, शेतकऱ्यांची काही गाडी प्रश्न असतात त्याचं त्या ठिकाणी तुमच्यापैकी माहिती तिथं शेती उद्योगाशी आपल्याला काय फ्री करायची आहे सविस्तर माहिती दोघांनी दिली 1-5 मिनिटांनी बरं का. तर अशा पद्धतीचं त्याचं केंद्र आहे. सध्या तिथं 80 उमेदवार आहेत. कारण या ठिकाणी सुशिक्षित सांगत जाईल पहिल्यांदा सर आले होते. तर तिथं विद्यार्थ्यांची परिचय आहे महाराष्ट्रात
45 सीट दिले, मागच्या वर्षी 46 पोरं दिली. 46 पोरं उत्तीर्ण झाले आणि त्यापैकी साधारण 21 विद्यार्थी HL नाशिक इथं अप्रेंटिसशिपसाठी घेतले आहे. 5 संभाजीनगरला आहे, 2 टाटा मोटर्सला आहे. उर्वरित रिटायर्ड ऑपरेटर्सचा पण एक भाग आहे, काही कॉलिंगचा भाग आहे. शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतात तसं त्या ठिकाणी त्याची माहिती तुला शेती उद्योगाची शेअर करायची आहे. सविस्तर माहिती बरं का. तर अशा पद्धतीचं त्यांचं केलं आहे. सध्या तिथं 80 ते 90 उमेदवार आहेत. या ठिकाणी संस्थेचं गव्हर्नमेंट सांगतो पाहिजे मुंबईला सर आले होते. कांबळे आहे. राजश्री फाउंडेशनमध्ये मी स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर आहे आणि या रेश्मा कांबळे मॅडम आहेत संचालिका राजश्री फाउंडेशनचा. तर आपल्याकडे एम्प्लॉयमेंट आहे, तर आपण फर्स्ट प्रेफरन्स कुणाला देतो आहे? विमेन एम्प्लॉयमेंट प्लस जे फिजिकली डिसेबल्ड आहेत त्यांना आपण फर्स्ट प्रेफरन्स देतो. ठीक आहे. असं कुठलीच कंपनी नाही की त्यांना पहिलं प्रेफरन्स देतो. हे राजश्री फाउंडेशन देतो. ठीक आहे. सेकंड थिंग म्हणजे आपल्याकडे जेवढ्या काही महिला आहेत ते एकतर डिवॉर्सी आहेत, ज्यांना ॲक्च्युअल गरज आहे, आणि अशा काही महिला आहेत की आपल्याकडे काही दिवसा अगोदर एक स्टील फोटोग्राफी नावाचा कोर्स आला होता. तर त्या स्टील फोटोग्राफीमध्ये आम्ही 30 महिलांना, अशा महिला जे की कधीच आयुष्यात त्यांनी कॉम्प्युटर वापरले नसतील, त्यांना IT काय आहे हेच माहिती नाही, मग त्यांना आम्ही IT लिटरेट करून त्यांना आमच्याकडेच प्लेसमेंट केलेली आहे. तर अशा 30 महिला आहेत आणि बाकीच्या जे आहेत ते पूर्ण गरजूवंत आहेत, त्यांना पण आम्ही IT लिटरेट करूनच त्यांना जॉब दिलेली आहे. तर असे काही म्हणजे मुलं आहेत आपल्याकडे. टोटल 100चा आकडा आहे आपल्याकडे. 100पैकी जे आहेत 15 मुलं दिव्यांग आहेत, 56 महिला आहेत आणि बाकीचे आहेत ते मुलं आहेत. ठीक आहे. असं आपला एक ऑलराऊंड तुम्हाला सांगितलं. तर आपलं नेमकं काम काय आहे? आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना, तुम्ही ही योजना ऐकली आहे का कधी? तर पीक विमा ऐकलं आहे? पीक विमा हो. तर पीक विम्याची हेल्पलाईन आहे, जे की पूर्ण भारतात फक्त 7च आहे. 7 पैकी एक आपल्या लातूरमध्ये आहे. ठीक आहे. तर ते लातूरची हेल्पलाईन राजश्री फाउंडेशनकडे आहे. तर आपण त्या काय म्हणतात आपण त्या नदीमधून काय म्हणू शकतो आपण त्या प्रोजेक्टमधून आपण सगळ्यांना एक संधी म्हणून एम्प्लॉयमेंट देतो आणि प्रत्येकाला 10,000 रुपये आपण पे करतो. तर त्याच गोष्टीला आपण एक काय म्हणू शकतो आपण जरिया म्हणून तुमच्या माध्यम म्हणून तुमच्याकडे आम्ही आलो. तर आपण जास्त वेळ न घेता आपण काय करूया, इंटरव्ह्यूज सुरू करूया आणि जे सिलेक्ट होतील त्यांना आपण राजश्री फाउंडेशनवर इन्व्हाइट करू. ठीक आहे. चालेल. थँक्यू. शकील नॉर्मल विद्यार्थी आयटीमध्ये पॉवर पॉईंट वर्ड सगळं म्हणजे कॉम्प्युटरचं बेसिक मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे, टॅली आहे. रिपीटेड काम असतं तर ते डोक्यात वर्ड पॉवर पॉईंट सगळीच
ती सगळं त्यांनी डायग्राम बघणार आणि प्रॅक्टिकल आणि त्यांना LCD कशी चालते, आता LCD मधलं काम काय आहे आणि विदाउट रिमोट त्याचा ट्रेनर घेणार आहे, इलेक्ट्रिक कसे काम करतात ते सगळं आपण त्यांना शिकवतो. 2 वर्षाला आणि हे शेजारी सर आहेत फर्स्ट इयरला हो. आणि कम्प्युटर आहे सर, म्हणजे त्यांना CBT एक्झाम असतात शेवटी, त्यांना प्रॅक्टिससाठी म्हणून हे भाग आहे आणि सेकंड इयरला पण कम्प्युटरचा भाग आहे. ते सगळं ह्याच्यावर मुलाखतीसाठी. आणि हे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकचे सेकंड इयर आणि सेकंड इयरच आहेत पण ती फर्स्ट इयरला आहे. काही गेलेत खाली विद्यार्थी जेवणासाठी. छान वाटतं तुम्हाला. ड्रेस परत एक्स्ट्रा फॅशन पण आम्ही शिकवतो म्हणजे त्यांच्या कॅपॅसिटीनुसार. आणि ह्या मशीन इंडस्ट्रियल स्टेशन मशीन असल्यामुळे सोप्या जातात आणि हे व्यवस्थित आणि ह्यांना काही अशी दुखापत वगैरे होऊ शकत नाही आणि पॉवर कंट्रोल स्पीड कंट्रोल आणि ह्या व्यवस्थित आहेत त्यांच्यासाठी आणि असतात ट्राउझर परत धोती पॅन्ट आपली साधी पॅन्ट पंजाबी ड्रेस ब्लाऊज आणि मग ॲडव्हान्समध्ये मग एक्स्ट्रा म्हणलं तर फ्रिल वगैरे लावणे किंवा त्याला लेस लावणे ऑर्डर डिझाईन्स वगैरे शिकवतो. आणि ह्याच्यानुसार हे करतो आम्ही कवर करतो म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जास्त एक्स्ट्रा हे येतं मग त्याला थोडंसं पुढचं एम्ब्रॉयडरीचं वगैरे वगैरे सांगतो. हे ड्रॉइंग्स वगैरे मुलांनीच केलेले आहेत त्या इकडच्या सगळ्या त्यांच्याच ह्याच्यासाठी हे केलेले हे एम्ब्रॉयडरी परत तिथं पण हे ड्रॉइंग स्केच पण तो एका विद्यार्थ्याने केलं तो मुकबधीर आहे हे ह्याच्यावरची मशीनची जशी असते तशी जुनी मशीनची हे फक्त मी मशीन नाही अजय आमले म्हणून विद्यार्थी आहे तो मुकबधीर आहे पण स्केचिंग खूप छान आहे. खूप छान, किती छान केलेली ड्रॉइंग. ते जसे असते तसे पॉईंट्स वगैरे सगळे व्यवस्थित घेऊन हे करतात. आणि विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी होते करून एक ड्रेस मग एक शर्ट असं तयार करून कॉलरचे पण सगळं शिकवणार आणि टोटल एक तुकडी आहे आमची आणि 40 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे. पण असं 2 तुकड्या होत्या तर विद्यार्थी जरा हे असल्यामुळे आम्ही एकाच ह्याच्यामध्ये हे केलं आणि त्याच्यामध्ये 10वी उत्तीर्ण आणि उत्तीर्ण 1 वर्षाचा आणि हे सगळेच पूर्ण प्रकारचे सगळ्यांना मी ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. मग ते LD असतील आस्ती वेगळं असेल किंवा CP असतील सेरेब्रल पाल्सी वगैरे किंवा दुसरे DBचे Eचे ॲसिड वगैरे हे झाले पूर्ण अंतर सोडलं आणि हातापायाने हे असतील ते सोडून मग बाकी सगळे
टू फॅब्रिक जर्नी हा मॉडेल आहे. आणि हा जो मॉडेल आहे तो की छोट्या तंतूपासून कसा कपडा तयार केला जातो ह्याचं पूर्ण आम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो चार्ट तयार केलेला आहे. आणि हे जे मॉडेल आहे ते आमच्या मुकबधीर विद्यार्थ्यांनी म्हणजे कर्णबधीर विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. तो अजय आमले, भैरवनाथ, संदीप आणि कल्याण गुंजन या विद्यार्थ्यांनी बनवलेलं. खूप छान बनवलेलं आहे मॅडम. एवढं छान सुंदर कलाकृती केली आहे मुलांनी. खरंच बघण्यासारखं आहे. आणि खास करून तर ही घडी मला खूप आवडली. आणि खरं तर आम्ही हा लोगोच ठेवला आमच्या ड्रेस मेकिंगचा. नाही, खूप छान आहे.